थायलंड टूरच्या पहिल्याच दिवशी आम्हाला अशी गोष्ट दिसली जे पाहून कोणालाही विचित्र वाटेल. पण ही विचित्र गोष्ट दिसायच्या 12 तास आधी आम्ही निघालो मुंबईवरून क्राबीसाठी, ते पण पहाटे 4 वाजता. क्राबीला पोहोचलो सकाळी 11ला आणि हॉटेलसाठी व्हॅन बुक केली, पण हॉटेलला पोहोचताच आमचा पोपट झाला कारण चेक इन साठी अजून 3 तास लागणार होते. मग काय, आम्ही ठरवलं पेटपूजा कर लेते. ये बड़ी अच्छी बात कही आप. मस्त थाई फूड ऑर्डर केलं आणि ताव मारला. थोड्याच वेळात रूम मध्ये चेक इन केलं आणि डायरेक्ट गेलो पूल मध्ये. इथेच आम्हाला संध्याकाळ झाली आणि आमचा सनसेट मिस झाला. मग काय, पटकन तयारी केली आणि आम्ही पोहोचलो आवनांग बीचला. आणि तिथे समजलं हाय टाईड मुळे फायर शोच कॅन्सल झालाय. वो कहते हैं ना, नसीबी. तेवढ्याच रस्त्यात थाई बॉक्सिंग करणारी गाडी दिसली आणि त्यांचा पाठलाग करत आम्ही पोहोचलो नाईट मार्केटला. इथे पोहोचल्यावर समजलं तो कॅन्सल झालेला फायर शो इकडे होणार आहे. तर फायर स्टंट्स बघितले आणि फूड स्टॉल एक्सप्लोर करायला गेलो आणि समोर दिसली ती विचित्र गोष्ट. इकडे लोक चक्क विंचू, किडे आणि मगर खात होते. शेवटी आम्हाला जे पचेल असे चिकन खाल्लं. मावशीने कोरियन सॉसच्या नावाखाली लिटरली धूर काढला. नाक डोकं एकदम सुन्न झालेलं. म्हणून म्हटलं इकडचं फेमस थाय बाम ट्राय करूया. आहा, डायरेक्ट ढगात गेलो ना राव. रूम मध्ये आलो आणि माझा बर्थडे ब्रिंगिंग केला. केक नव्हता म्हणून पेस्ट्री खाल्ली आणि लगेच झोपायला गेलो, कारण उद्या जे बघणार आहोत ना ते क्राबीचा बेस्ट स्पॉट आहे. सगळेजण यासाठीच येतात क्राबीला. काय आहे जाणून घेण्यासाठी आत्ताच लाईक करा आणि ते रोमिंग दिवसला फॉलो करा.